तर मंडळी, राहुलने नैनाला सोडून दिलेलं असतं, त्यामुळे नैना आता रस्त्यावर फिरत असते। तिची परिस्थिती अत्यंत दयनीय असते। तिच्या पोटात अन्नाचा एक कणही नसतो। जे ते येऊन तिला भिकारी समजून तिला पैसे देत असतात। तर नैना मात्र तिच्या ह्या परिस्थितीला कलाला जबाबदार ठरवते। ती म्हणत असते की कलाने माझी जागा घेतलीये, तिने अद्वैत सोबत लग्न केलं आणि अद्वैत सोबत माझ्याऐवजी ती लग्नामध्ये बसली, म्हणून आज ती एवढं सगळं सुख अनुभवतीये आणि माझी जी आज काही परिस्थिती झालीये ती फक्त कलामुळे झालीये। त्याच वेळी अचानक खूप जोराचा पाऊस यायला लागतो आणि मग निवाऱ्यासाठी नैना एका ठिकाणी जाते, तर तिथे आजूबाजूचे लोक सुद्धा उभे असतात आणि त्यामध्ये 2 गुंड असतात। नैनाकडे एक भली मोठी बॅग असते, त्यामध्ये तिचे कपडे वगैरे असतात। तर ती बॅग बघून आता ते गुंड ती बॅग तिथून पळवतात। नैना त्यांच्या मागे पळत असते आणि म्हणत असते की प्लीज मला माझी बॅग द्या, परंतु ते गुंड आता नैनाची बॅग घेऊन पळत असतात आणि त्यांच्या मागे नैना पळत असते। त्याच वेळी नैनाला ठेच लागते आणि नैना खाली पडते। तर तिथे काळ्या रंगाचे कलरचे डब्बे ठेवलेले असतात आणि त्या कलरच्या डब्यांवर ती जाऊन पडते। आता तिच्या अंगाला सगळा काळा रंग लागलेला असतो, वरून पाऊसही पडत असतो। आता तिला स्वतःचीच लाज वाटू लागते। तिच्यासोबत जे काही होत असतं त्याचा तिला खूप राग येत असतो। त्यावेळी ती राहुलला कॉल करण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते, परंतु राहुल मात्र दुसऱ्याच मुलीसोबत गाडीमध्ये बसलेला असतो आणि त्या मुलीसोबत तो रोमॅन्टिक होऊन बोलत असतो। जेव्हा त्याला नैनाचे फोन येत असतात तेव्हा नैनाचे फोन तो कट करत असतो। नैना विचार करत असते की हा माझा फोन का कट करतोय, तर राहुल मात्र त्या रिपोर्टर मुलीसोबत अय्याशी करण्यामध्ये बिझी असतो। नैना आता सगळीकडून तुटलेली असते। राहुलनेही तिला सोडून दिलेलं असतं आणि स्वतःच्याच घरातूनही ती पळून आलेली असते आणि जे सासर तिचं होणार असतं तिथेही ती मुकलेली असते। त्यामुळे आता कुठं जावं हा तिला मोठा प्रश्न पडलेला असतो। त्यामुळे आपल्या आई वडिलांच्या घरी जाण्याचं ती ठरवते। तर अद्वैत त्याच्या सासरी गेलेला असतो, त्यामुळे सरोज ही खूपच चिडलेली असते आणि अद्वैतला काही झालं तर नाही म्हणून अद्वैतच्या काळजीमध्ये आता ती खरेंच्या घरी आलेली असते। अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत तू माझ्यासोबत चल, ही मुलगी तुला फितवतीये। तर अद्वैत तिला म्हणत असतो की नाही आई, तू इथून जा, मी उद्या सकाळी येईल। सरोजला मात्र अद्वैतचा खूप राग येत असतो का आपलाच मुलगा असा आपल्याशी का वागतोय आणि आज आलेली ही मुलगी तो हिची साईड घेतोय। परंतु अद्वैतचा असं करण्यामागचा उद्देश फक्त एकच असतो की त्याला काहीही करून नैनाला शोधायचं असतं। परंतु सरोज अद्वैतला सांगते की अद्वैत, तू जोपर्यंत घरी येणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही आणि अजूनही मी जेवली नाहीये। त्यामुळे आता अद्वैतला जरा वाईट वाटतं आणि मग आपली आई आपल्यासाठी खूप महत्वाची आहे या गोष्टीचा तो विचार करू लागतो आणि मग सरस सोबत तो घरी जायला तयार होतो। तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे प्लीज माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जर आता तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप लाख मोलाचा आहे। धन्यवाद। तर संगीता कलाला म्हणत असते की कला, अगं आता अद्वैत त्याच्या घरी जातोय तर तूही जा। तर कला म्हणते की नाही आई, अद्वैत ज्याप्रमाणे त्याची आईची साथ देतोय तसं मीही माझ्या कुटुंबाच्या मागे उभी राहणार आणि मी उद्या सकाळी घरी जाईल। असं म्हटल्यावर आता अद्वैत तर तिथून निघून गेलेला असतो, कला मात्र तिथेच थांबलेली असते। संगीताला या सगळ्या गोष्टीचं खूप टेन्शन येत असतं आणि ती बाबांसोबत याविषयी बोलतही असते। त्याच वेळी तिथे नैना आलेली असते। नैनाने घरामध्ये एंट्री घेतलेली असते, जे ते त्याच्या कामामध्ये असतं, त्यामुळे कोणाच्या काही लक्षात येत नाही। नैना जेव्हा दारातच डस्टबिन बघते तर त्या डस्टबिन मध्ये नैनाच्या सगळ्या वस्तू फेकलेल्या असतात आणि ते बघून नैनाला वाईट वाटतं की आपल्या या घरामध्ये काहीच किंमत नाहीये का, म्हणजे या कलाने आता माझ्या आई वडिलांपासून सुद्धा मला तोडलंय आणि मग कलाबद्दलचा तिचा राग अजूनच वाढतो। नैना थोडीशी पुढे येते आणि तिला संगीता बाबांशी बोलताना दिसते, तर ती सगळं बोलणं ऐकते। संगीता बाबांना म्हणत असते की खरं तर मला काय करावं ना तेच कळत नाहीये। मला माहितीये की मी नैनाचं लग्न खोट्या पद्धतीने लावायला निघाले होते, परंतु त्यामागचा माझा हेतू तर वाईट नव्हता ना। मी जे काही केलं ते सगळं मनापासून केलं। मला असं वाटलं होतं की नैना आपल्या सगळ्यांची परिस्थिती बदलून टाकेल, पण नैना मात्र तोंडाला काळं फासून निघून गेली आणि तिने आपल्याही तोंडाला काळं फासलं। त्या नैनीवर मी लहानपणापासून इतकं प्रेम केलं, प्रत्येक वेळी तिला 2 गोष्टी मी जास्तच दिल्या असतील, कला आणि काजूपेक्षा, परंतु तरी सुद्धा तिने माझी सुद्धा लाज राखली नाही। त्या मुलीसाठी मी एवढं काही, परंतु ती मात्र लग्नाच्या वेळी दुसऱ्याचाच हात धरून निघून गेली। मी फक्त देवाला एवढीच प्रार्थना करेल की देवा, जर मुलगी द्यायची असेल ना तर नैनासारखी मुलगी कोणालाही देऊ नको आणि कोणाच्याही आयुष्यात देऊ नकोस, आणि जर नैनासारखी मुलगी जर देणार असशील ना तर न दिलेलीच बरी राहील। हे सगळं ऐकून नैनाला खूप वाईट वाटत असतं। नैना रडत असते, तर बाबा देखील म्हणत असतात की मी तर नैनाचा विषय कधीच सोडलाय आणि नैना आपल्यासाठी मेलीये असंच
मी घोषित केलंय. आता हे ऐकल्यावर सुद्धा नैना खूप रडत असते. नैना खूप चिडते. नैनाला असं वाटतं की हे सगळं फक्त कलामुळे होतंय. कलाने माझी जागा बळकवून स्वतःची जागा निर्माण केली आहे. कलाने सगळ्यांच्या आयुष्यामध्ये माझी जागा बळकवून स्वतःची जागा निर्माण केली आहे. तिथे चांदेकरांना सुद्धा माझ्याबद्दल काय काय ते भरवलंय आणि इथे माझ्या आई वडिलांना सुद्धा की जे माझे तोंड सुद्धा बघायला तयार नाहीयेत. आणि मग आता कलाला खडे बोल सुनावण्याचं ती ठरवते. ती जोर जोरात कलाला आवाज देत असते आणि म्हणत असते की कला तू बाहेर ये, कला तू बाहेर ये. आता नैनाचा आवाज आल्यावर कला आणि काजू दोघीही घाबरतात आणि पटकन बाहेर येतात. आता नैनाला बघून त्या खूप शॉक झालेल्या असतात. नैनाची परिस्थिती बघून तर त्या थक्क झालेल्या असतात की नैनाचा जो अवतार असतो, नैनाच्या सगळ्या अंगाला काळं लागलेलं असतं, नैना पूर्ण भिजलेली असते, तिचा अवतार कसा असतो हे सगळं बघून आता कला विचारते की अगं नैना ताई, तू इथे काय करतेयस आणि तू इथे कशी काय आलीस आणि तू का पळून गेली होतीस लग्नातून आणि कोणासोबत पळून गेली होतीस. नैना मात्र या कुठल्याही गोष्टीचं उत्तर देत नाही आणि कलाला म्हणते की हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय. आज माझी जी ही अवस्था झाली आहे ना, ही फक्त तुझ्यामुळे झाली आहे आणि माझ्या या परिस्थितीला फक्त तू कारणीभूत आहेस. तर कला म्हणत असते की अगं नैना ताई, तू हे काय बोलतीयस, मी कशी काय तुझ्या या परिस्थितीला जबाबदार असणार आहे, तुझ्या या परिस्थितीला तू स्वतः जबाबदार आहेस. नैना म्हणते की नाही, तुझा आधीपासूनच अद्वैत सोबत लग्न करण्याचा प्लॅन होता आणि मी लग्नातून पळून गेलीये म्हटल्यावर तू लगेचच चान्स साधला आणि अद्वैत सोबत लग्न करून घेतलं. मला माहितीये ना, तू फक्त असं दाखवतेस की लालच नाहीये तुला गोष्टीची, पण खरं सांगू का, आणि खरं म्हटलं तर अद्वैतची बायको आणि चांदेकरांची श्रीमंत सून होण्याचे तुझे स्वप्न होते आणि हीच तुझ्या मनात लालच होती. कला म्हणत असते की अगं ताई, तू हे काय बोलतीयेस, अगं तुझ्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालंय. तू लग्नातून पळून गेली म्हणून मला तिथे लग्न मंडपात तुझ्या ऐवजी बसायला लागले. ज्या मुलाचं मला तोंड बघायला सुद्धा आवडत नाही, आज त्या मुलाशी मला लग्न करावं लागलंय. आणि तुला काय वाटतं की चांदेकरांच्या घरामध्ये मी खूप श्रीमंतीने राहते का? अगं मला तिथे रोज अपमान सहन करावा लागतो. म्हणते की हो, अपमान तर सहन करतेस तू, परंतु चांदेकरांचा मिजाज देखील अनुभवतीये ना. चांदेकरांच्या श्रीमंतीवर तुझा आधीपासून डोळा होता आणि हे सगळं तू मुद्दाम केले. म्हणूनच आमच्या लग्नामध्ये सुद्धा तू अद्वैतचं मेहंदीमध्ये नाव काढलं होतंस. म्हणजे याचा अर्थ अद्वैत सोबत लग्न करण्यासाठी तू आधीच प्लॅन करत होती. आता मात्र कलाला ह्या गोष्टी खूप असह्य होतात आणि कला खाडेकन नैनाच्या कानाखाली ठेवून देते आणि म्हणत असते की अगं तुझ्यामुळे आमचं आयुष्य बर्बाद झालंय, अगं तुझ्यामुळे आमचं आयुष्य बर्बाद झालंय. मला काही हौस आली नव्हती त्या आगाऊ चांदेकर सोबत लग्न करायला, पण तुझ्यामुळे आज माझ्यावर ही वेळ आली आहे आणि मी हे सगळं ना माझ्या आईवडिलांच्या इज्जतीसाठी केलंय, कारण ते कोणासमोर तरी हात पसरवत होते आणि मला ते मान्य नव्हतं. आणि तू तर तुझ्या आईवडिलांची इज्जत घालून आलीस, परंतु मी मात्र माझ्या आईवडिलांची इज्जत टिकवण्यासाठी हे लग्न केलंय. तुला तिकडे काहीही वाटू दे, मला काही घेणं नाही, परंतु मला एवढंच सांग की तू पळून का गेली होतीस, तुला काय कमी पडलं होतं. सगळं तर तू तुझ्या मनाने केलं होतं. अद्वैत सोबत लग्न करण्यासाठी तू एवढे प्रयत्न केले होते, मग लग्नातून तू अचानक पळून का गेलीस आणि कोण होता तो मुलगा ज्याच्यासोबत तू पळून गेली होतीस. आता आम्हाला उत्तर हवंय. काजू सुद्धा तिला म्हणत असते की आता तोंड तर तुझं काळं झालंच आहे, तसंही आणि असंही. आता तू खरं खरं सांग की कोण होता तो मुलगा आणि कोणत्या मुलासोबत तू पळून गेली होती. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं की नैना राहुलचं नाव घेईल का आणि राहुलचा आता खोटाडेपणा सर्वांसमोर येईल का? तर मित्रांनो, हे बघणं खूप रंजक ठरणार आहे आणि पुढील ट्विस्ट सुद्धा लवकरच अपलोड होणार आहे. त्यामुळे पुढील ट्विस्ट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी ट्विस्ट अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.